श्रीराम समर्थ श्रीराम. भाग 95. उत्तम श्लोक. श्रीवत्स, सनातन आणि मेघश्याम ओसरीवर आले तेव्हा ओसरीवर एक दाक्षिणात्य मुलगा बसलेला दिसला. 17-18 वर्षांचा असावा. काळा सावळा, पण चेहऱ्यावर सात्विकता ओसंडून वाहणारी, डोळ्यात तेज. उत्तम श्लोकांनी संस्कृतमधून विचारलं, आपण कोण, कुठून आलात? त्यांनी उत्तर दिलं, हलधर, म्हैसूरहून आलोय. दयाराणव स्वामींचं खूप नाव ऐकलं, त्यांचं दर्शन घ्यावं, त्यांच्याकडून दीक्षा घ्यावी म्हणून पैठणला आलोय. उत्तम श्लोक म्हणाले, बरं, बसा. एवढ्यात आतून दयाराणव स्वामी बाहेर आले. हलधर एकदम उठला. जवळच्या पिशवीतून त्यांनी चटकन पुष्पहार काढला, दयाराणव स्वामींच्या गळ्यात घातला. त्यांच्या पायावर फुलं वाहिली. डोकं ठेवून नमस्कार केला आणि एकटक दयाराणव स्वामींच्याकडे पाहत राहिला. जणू स्वामींना खूप वेळा पाहिलं होतं. स्वामी हसले. वात्सल्याचा वर्षाव होत होता. चौकशी केली, तू कोण? हलधर बोलणार एवढ्यात ते म्हणाले, हां, तुझं नाव हलधर, म्हैसूरहून आलायस होय ना? हो हो. तो म्हणाला, मला तुमची दीक्षा घ्यायची आहे. ते फक्त प्रसन्नपणे हसले. तो पुन्हा म्हणाला, आपण मला दीक्षा द्यावी अशी फार इच्छा आहे. अरे, पण तुझी वैष्णव दीक्षा अगोदरच झालीये. विष्णू उपासना चांगली आहे. पुन्हा दीक्षा घेण्याचं काय प्रयोजन? हा प्रश्न ऐकून सगळे भक्त आश्चर्यचकित झाले. हलधर प्रथमच मठात आला होता आणि दयाराणव स्वामींना कसं कळलं त्याचं नाव? आणि त्याची वैष्णव दीक्षा झाली हे सुद्धा स्वामींनी कसं ओळखलं? हलधर व्याकुळतेने दयाराणव स्वामींकडे पाहत राहिला. दीक्षेसाठी मनोमन उत्कटतेने प्रार्थना करीत राहिला. दयाराणव स्वामी म्हणाले, बरं बरं, उद्या सकाळी बघू. आता थोडी विश्रांती घे, प्रसाद घे इथे सर्वांच्या बरोबर. रात्री इथेच राहायचं, बाकी कुठे नाही बरं. रात्री उत्तम श्लोक हलधरला शेजारी जेवायला घेऊन बसले. समोरच दयाराणव स्वामी बसले होते. ते सारखे हलधरकडे पाहत होते. स्वतःच्या जेवणाकडे त्यांचं लक्षच नव्हतं. सतत आईसाहेबांना सांगत होते, ही आमटी हलधरला वाढा, ही पोळी त्याला वाढा, कालचे लाडू असतील त्यातले 2 वाढा. स्वामी तर स्वतः काही जेवतच नव्हते, पण प्रेमाने हलधरकडे पाहत होते. आईसाहेब म्हणाल्या, आपणही थोडं खाऊन घ्यावं. ते स्वतःला विसरूनच गेले होते. हलधरकडे अत्यंत प्रेमाने पाहत राहिले. हलधरचं जेवण संपलं. दयाराणव स्वामी भानावर आले. त्यांनी 2 घास खाऊन घेतले. त्याच्या झोपायची उत्तम श्लोकांनी व्यवस्था केली. पहाटे लवकर उठून हलधर दीक्षाविधीसाठी तयार होऊन देवघराच्या समोर जाऊन बसला. अग्निहोत्र विधी संपन्न झाला. दयाराणव स्वामींनी देवघराचं दार उघडलं. हलधरला वाटलं, त्याचं मुखकमल दैवी तेजाने उजळलंय. त्यांचं मुखकमल दैवी तेजाने उजळलंय. त्यांनी हलधरला आत येण्यासाठी खुणावलं. हलधर आत गेला. जमिनीवर 2 पाट मांडले होते. एका पाटावर हलधर बसला. समोरच्या पाटावर स्वामी बसले आणि क्षणातच दयाराणव स्वामी प्रगाढ समाधीमध्ये निमग्न झाले. त्यांचं शरीर निश्चल झालं. डोळे अर्धवट मिटले होते. हलधरला वाटलं, त्या अर्धोन्मिलित नेत्रामध्ये एक प्रकारचं दैवी तेज साठवलंय. आणि करुणा, दया, शांतीचा जणू हा घनीभूत पुतळाच. काल ज्या दयाराणव स्वामींना आपण पाहिलं ते कोणीतरी वेगळे, आणि आज समोर बसलेली ही महाविभूती तर कोणी वेगळीच वाटतेय. काही क्षण निस्तब्धतेत गेले. हलधरला वाटलं, प्रत्यक्ष गोपाळकृष्णांची शक्ती त्या देवघरात प्रगट होतीये. दयाराणव स्वामी ती शक्ती आपल्यात ओढून घेतायत. त्या शक्तीचं, त्या चैतन्याचं दयाराणव स्वामी स्वयं घनीभूत रूप बनलेत. स्वामींनी हळुवारपणे हलधरचा हात हातात घेतला आणि काही क्षण तो तसाच राहू दिला. त्याला म्हणाले, इथे आसनावर बस आणि मंत्राचा जप कर. हात सोडला. हलधर मंत्राचा जप करत तिथेच पाटावर बसून राहिला. त्याला वाटलं, मन शुद्ध होतंय. मनातले विचार, विकार, वासना
हळूहळू विरून जात आहेत. कशाचंच आकर्षण नाही, कशाचा तिटकारा नाही, कोणतीही खंत नाही, खेद नाही, कसलीही इच्छा नाही, काही नाही. त्या अवस्थेत तो किती वेळ आहे हे त्याला त्याचं कळेना. जणू काळ थांबलाय. जग गोठून तिथल्या तिथे स्थिर झालंय. हळूहळू तो भानावर आला. शरीराची त्याला जाणीव व्हायला लागली. देवघरातल्या वस्तू अंधूक दिसायला लागल्या. समोरची गोपाळकृष्णांची मूर्ती दिसू लागली आणि समोर बसलेले दयाळराव स्वामी दिसायला लागले. स्वामींनी खूण केली. दीक्षाविधी संपन्न झालाय. हलधर उठून आला. उत्तम श्लोक समोर उभेच होते. हलधरला ते म्हणाले, झाला दीक्षाविधी? मनासारखं झालं? हलधर म्हणाला, होय. संध्याकाळी हलधरने आपली सर्व हकीकत सर्वांना सांगितली. म्हणाला, मी म्हैसूरला असताना एक साधू स्वप्नात पाहिले. ते मला म्हणाले, तू पैठणला ये, मी तुला दीक्षा देईन. मी त्यांना नाव विचारायचं विसरलो. स्वप्न संपलं. मी जागा झालो आणि हे आईला स्वप्न सांगितलं तेव्हा तिने सांगितलं, तिचे एक लांबचे भाऊ पैठणला असतात, त्यांच्याकडे तू जा. म्हणून मी इथे मामाकडे आलो. इथे आल्यावर चौकशी केली तेव्हा मला इथे असलेल्या काही संतांची वर्णनं माझ्या मामांनी सांगितली. दयाळराव स्वामींच्या वर्णनाशी मी स्वप्नात पाहिलेल्या साधूंचं वर्णन जुळत होतं. म्हणून मी प्रथम इथे यायचं ठरवलं. दयाळराव स्वामींना समोर पाहताच मी ओळखलं, हेच ते. मेघश्याम म्हणाले, तुझी आणि त्यांची ही पहिलीच भेट ना? तुमचं दोघांचं काही बोलणं झालं नाही, मग त्यांना तुझी माहिती कशी बरं झाली? हलधर म्हणाला, खरं सांगू, आमचं दोघांचं खूप बोलणं झालं, पण ते शब्दातून नाही. त्यांना मी सगळं काही सांगितलं. माझी हकीकतही मी त्यांना निवेदन केली. सगळं जाणून त्यांनी मला खूप काही उपदेश केला. मी तो स्वीकारला सुद्धा आणि तसं वागेन असं त्यांना लगेच वचन सुद्धा दिलं. पण हा सगळा संवाद शब्दांवाचूनच घडला. हलधर उत्तम श्लोकांना म्हणाला, हे जे काही घडलं तो चमत्कार नाही का? दयाळराव स्वामींनी मला स्वप्नात दर्शन द्यावं, इथे बोलवून घ्यावं, दीक्षा द्यावी, अनुभूती द्याव्या, हा सगळा मला तरी चमत्कारच वाटतोय. तो भाव विभोर झाला. अष्टसात्विक भाव जागृत झाले. अंगावर रोमांच उभे राहिले. डोळ्यातून अश्रू व्हायला लागले. पुढे दयाळराव स्वामींचा तुंगभद्रा नदी तीरावर मठ स्थापन झाला. तिथे हलधर मठाधिपती झाले आणि दक्षिणेत धर्मप्रसाराचं त्यांनी फार मोठं कार्य केलं. श्रीराम समर्थ श्रीराम.